आपको देखने मिलेगा। मैच नंबर 3 गौरीपाड़ा बनाम बेतोड़े ब। और कमेंटर बॉक्स में होगा परिवर्तन। आइए फिर एक बार सुनते कमेंटर बॉक्स में भागेश मात्रे की आवाज। थँक्यू सो मच योगेश सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशाल शिशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025. पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपण दोन्ही मॅचेस चेस होताना पाहिलं. ज्या ठिकाणी हेदूटने बी संघाने प्रथमतः बॅटिंग केली, त्या टार्गेट 57 धावसंख्येचं 58 धावसंख्या बनवत असताना चेरादेव सागाव या संघाने तो सामना जिंकला. आणि नुकतीच जी मॅच झाली, वसार संघाने खूप लवकर ती मॅच जिंकली. कारण ज्या मॅचमध्ये 40पेक्षा जास्त धावसंख्याचं टार्गेट असतं त्या मॅचेसमध्ये बॉलिंग पॉवरफुल व्हायला हवी, परंतु टीम उत्तर शिवच्या बाजूने बॉलिंग युनिटमध्ये थोडासा काय होईना परंतु सुरुवातीपासून दबाव होता. त्या दबावाला समोर डोळ्यामध्ये आणत असताना चिंट्याची खूप चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली. परंतु फर्स्ट इनिंगमध्ये जे घडलं बिघडलं ते उदयमुळेच. त्याच्यामुळे चिंट्याने लगेचच आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो डेडिकेट केला गेला. अर्थातच उदयला ते पारितोषिक देण्यात आलं. अर्थातच 4 विकेट त्याच्या नावावरती होते आणि मैदानाच्या आतमध्ये तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळाला. हॅलो हॅलो. नवीन सामना तुमच्या समोर आलाय. बेतवडे बे आणि गौरीपाडा या 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. हेमंत म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओपनिंग ॲज अ आणि पहिल्या षटकासाठी प्रशांत याचा वापर केला गेला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि करूयात या सामन्याला सुरुवात. मॅच क्रमांक 3 मॅच बिटवीन गौरीपाडा त्यांच्या विरोधात बेतवडे बी. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. हलकीशी अपील झाली आहे परंतु वाईड लाईन तिच्या अगदी परफेक्टली वरतून बॉल गेला आणि पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळतो प्रशांतचा. या ठिकाणी डॉट फेस करत असताना हेमंत म्हात्रे. ही सलामीची जोडी अनेक वर्ष या टीम्सला सांभाळतीये. कारण गौरीपाडा खूप कमी स्पर्धेमध्ये सहभागी होते परंतु जेव्हा जेव्हा होते तेव्हा एक चांगला क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आणि या विभागामध्ये अनेक वेळा हा संघ तुम्हाला चांगला दर्जेदार खेळ खेळताना पाहायला मिळाला. त्यामधलीच हेमंत आणि अनिकेत ही जोडी सलामीची नेहमी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. रवी या टीमला बिलॉंग करतो. या टीमचा हार्ड हिटर. परंतु ही सलामीची जोडी आपण नेहमी या टीमच्या माध्यमातून बघितली आहे. सुरुवातीला अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आहे. टप्पा पडला. एका बाउन्सवरती बॉल हातामध्ये आला फिल्डरच्या. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि डावाची झाली आहे या ठिकाणी सुरुवात. बॉल चांगला होता, फटकाही चांगला होता. पुढे टाकण्यात आली होती लेंथ. एक्स्ट्रा कव्हरला पाठवण्यात आला. फिल्डर त्या ठिकाणी परफेक्टली त्या झोनमध्ये उभा केला होता. डीपमध्ये 2 फिल्डर आहेत. त्या अनुमानाने फील्ड पोझिशन पाहिली होती आणि त्याच मेंटॅलिटीने खरं तर प्रशांतनी तो बॉल टाकला. कारण जेव्हा जेव्हा पॉवर प्लेचं स्पेशली षटक असं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा 2च फिल्डर डीपमध्ये असतात ना तेव्हा आपल्याला बॉलिंग अगदी परफेक्शन बघावं लागते की दोन्ही फिल्डर कुठे आपण सेट केला आणि त्याच हिशोबाने तुम्हाला बॉलिंग करावी लागते. तेच केलं प्रशांतनं. ऑफस्टॉपवरती बॉल होता. मिस्टामिंग स्ट्रोक परंतु फिल्डर नाही त्या ठिकाणी. फिल्डर असते तर कदाचित चान्स बनली असती परंतु लॉंग ऑफ पूर्णपणे खुळं होतं. त्या लॉंग ऑफ बॉर्डरांच्या बाहेर पहिला षटकार बा अनिकेत म्हात्रे.
सेम लाईनवरती बॉल पिच केला होता. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याच्यामुळे लॉंग ऑफच्या झोनमध्ये फिल्डर नव्हता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. ज्या एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये प्रिव्हियस बॉल तुम्ही पाहिला, परंतु लॉंग ऑफमधून षटकार पहिला आला अनिकेतचा. यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न आणि यस, परफेक्टली प्लम्प, अगदी मध्ये सापडला गेला. इम्पॅक्ट अगदी मिडल स्टंप वरती होता. ते सांगत असताना जतीन भुयाळ सर परतावायला गेले मैदानाच्या बाहेर. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच अनिकेत मात्रे बाद. बॉलरला खरं तर लेन दाखवण्याचा रोल हा विकेट किपरचा असतो, कारण 3 बॉल ऑफसमच्या अगदी लाईनवरती टाकत होता. आपण बघितलं त्या ठिकाणी प्रशांतला, त्यानंतर मागूनही एक इशारा आला, जिथे थर्डमॅनला जे फिल्डर आहेत, अर्थातच फर्स्ट स्लिपला जे फिल्डर आहेत, त्यांनी इशारा दिला की अगदी सरळ मिडल रेषेवरती बॉल आला पाहिजे, आणि तो इशारा त्यांचा कॅचअप केला गेला प्रशांतने. ती एक चांगली मेंटॅलिटी झाली, चांगली रणनीती झाली. आणि जसा अनिकेत पुढे येत होता, त्याच्यासमोर अगदी इम्पॅक्ट परफेक्टली मिडल स्टंपवरती टाकणारा यॉर्कर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टो क्रशर जिथे बाद होत झाला तो म्हणजेच अनिकेत मात्रे, आणि हादरा बसला पहिला टीम गौरी पाडाला. आता आलाय मयूर मात्रे 1 डाऊन पोझिशनवरती. नुकताच फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8, सध्या तरी 7 पाहायला मिळते, जिथे तरी सध्या पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. लॉफ करायचं होतं, ऑन साईडला चाललाय घरंगळत बॉल डीपमध्ये फिल्डर होता, त्यांनी जागा सोडली. सेकंडसाठी चान्स घेतीलच, कारण जास्त वेळ होता. बॉल मागे चाललाय, इथनं ओव्हरथ्रो झालाय, अजूनही बॉल सापडलेला नाहीये. 3 धावा कंप्लीट कदाचित झाल्यात, आणि हा चौकार जाईल, म्हणजे एकंदरीत आपल्याला पाहावं लागेल. अंपायर 6 धावा मिळत आहेत, कारण ऑलरेडी 2 धावा कम्प्लिटली क्लिअर झाल्या होत्या बनून, आणि त्याच्यानंतर मिसफिल्डचा हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत धावा या बॉलवरती वाढतील 6. ही मिस्टेक झालेली मी तर म्हणेन, कारण 2 धावा ऑलरेडी पूर्ण झाल्या होत्या. घाई करण्याची काही गरज नव्हती. बॅकअपला 2 फिल्डर होते, परंतु भौगोलिक परिस्थिती जर क्रीडांगणाची आपण बघितली ना, तर काहीशी दगडंसुद्धा आहेत छोटी छोटी. त्या दगडांवरती बॉल जर पडला तर तो बॉल डायव्हर्टसुद्धा होतो. त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण या क्रीडांगणावरती ग्रास कमी आहे आणि छोटी छोटी दगडही जास्त आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करा. कट केल्या बॉलला पंच करत असताना बॅकफूट पंच, फिल्डर वळतात एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने. बॉल ही वेगाने होता, फिल्डरही वेगाने होतं, परंतु बॉलने त्याच्या अगोदर बाउंड्री लाईन क्रॉस केली गेली, आणि या षटकाची समाप्ती करत असताना चौकाराने अशा पद्धतीने डाव पहिल्या ओव्हरचा संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 वरती संघ गौरीपाडा. चला फिल्डर लगेचच एकत्रित येऊ नका, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण तीच वॉर्निंग वारंवार करू शकत नाही वेळेच्या संदर्भात, की तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 20 मिनटं आम्ही देतो, मग ड्रिंक्स ब्रेक किंवा स्ट्रॅटेजी टाईम आऊट, एखादा बॅट्समन आऊट होतो, बॉल कधी कधी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तिथेही वेळ जातो. त्याच्यामुळे आम्ही समजू शकतो, म्हणून तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये एक लिमिटेड टाईम दिला आहे. म्हणजे 4 ओव्हर तुम्हाला 22 मिनटामध्ये काही करून फेकायचीच आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही विनंती करतोय की वेळेसंदर्भात सहकार्य करा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धावा बघितल्या, त्या म्हणजे 17. एक चांगली धावगती आहे मित्र म्हणून, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्पेशली पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा आल्या, चांगल्या धावा बनल्यात. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय हर्षल तांडेल. पहिले षटक तुम्ही बघितलं प्रशांतचं, जिथे एक मिसफिल्डचा जर चौकार आला नसता तर कदाचित हे धावफलक कमी असतं, अर्थातच 15 पेक्षा कमी धावा आल्या असत्या, परंतु त्या ठिकाणी थ्रो थोडासा वाईड आल्या कारणाने आपण बघितल्या तर एक्स्ट्राच्या 4 धावा मिळाल्यात. आता इथं कंट्रोल करावं लागेल, कारण टीमचा कॅप्टन आहे हर्षल, आणि सध्या तरी तो आला आहे बॉलिंग मार्कवरती. यॉर्कर बॉल ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, त्याला हलक्या पद्धतीने बॉटम हँडच्या माध्यमातून वळवत असताना तिथं सिंगल बनतीये. सिंगल टीमची धावसंख्या आता पुढे जातीये. 17 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, आता होतील 18. हेमंत मात्रे होते स्ट्रायकिंग एंडवरती. एका खेळाडूने अटॅक करणं, दुसऱ्या खेळाडूने डिफेंड करणं, अर्थातच सिंगल डबल्सवरती फोकस करणं,
ही तर खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे, कारण सिंगल डबल्स बनतात ना तेव्हा धावपलक वाढत जातं पुढं हलवार पद्धतीने. विथ द टर्न ऑन साइडला वॉट अ शॉट, सुंदर फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मिड विकेट बॉल लाईन बाहेर पाठवलाय बॉलला मयूरने सीमारेषा पार, षटकार. होता परफेक्टली बॉलच्या रेषेमध्ये येत असताना, आणि तीच आपण चर्चा करत होतो की एका खेळाडूने अटॅक आणि एका खेळाडूने शांत राहणं ही क्रिकेटची व्याख्याच आहे. बॅकफुटला गेले, समोर एक्झिक्यूट केलाय, याच्या अगोदर मिड विकेट, परंतु आता लॉंग ऑन ला मिसफील्ड, कॅच ड्रॉप. ऑलरेडी एक षटकार बघितला होता फिल्डरने सुद्धा आणि आता कनेक्टिव्हिटी जास्त नव्हती. ही तर म्हणेन मी संधी होती मयूरला बाद करण्याची, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकाराने सुरुवात झाली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 17 आल्यात, ही सिंगल बनली नसती, विकेट आली असती तर. लॉंग ऑनला फिल्डरने मोठी मिस्टेक केली टीम बेतवडेच्या, आणि तिथनं सेव्ह होत असताना विकेट, सिंगलने टीमची धावसंख्या पुढे. लो फुल टॉस ऑन साइडला, आता विचार पडेल की ती कॅच बनली असती तर स्ट्राईक ही मिळाली नसती, ती म्हणजेच हेमंतला, आणि हेमंतला स्ट्राईक मिळाली, त्यांनी उचलला फायदा. हेमंतच्या बॅटमधला हा पहिला षटकार. आलेली चुकी आपण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने ती स्ट्राईक रोटेट होताना बघितली. हेमंत म्हात्रेचा षटकार आहे तुम्ही पाहिला, आणि या षटकाराने काय इम्पॅक्ट पडलं तर इम्पॅक्ट पडलं षटकाराचं, आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. नेक्स्ट बॉल, आता फुल टॉस पारून इनसाइड आउट, वॉट अ शॉट. क्रिकेटमधला पुस्तकी फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत, पॉवर प्ले दुसरं सुरू आहे, त्याच्यामुळेच आपण बॉलवरती घडलं गे. याच फिल्डर स्वतःहून सांगतायत की चौकार आहे, कदाचित त्या लाईनवरती त्याचं पाय पडलेलं असावं, बॉलकडे जात असताना त्याचा बॉडी बॅलन्स गेला असावा, आणि या चौकार मिळतोय. चौकाराने टीमची धावसंख्या 35. असं वाटलं एका क्षणाला की बॉल बाउंड्री लाईन क्रॉस करेल, परंतु त्या फिल्डरची जिद्द होती बॉलला अडवण्याची. शेवटच्या क्षणाला बॉल तो अडवू शकला नाही. ह्या बॉलवरती मिळतात धावा 4. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 3 मोठे फटके आलेले आहेत या ओव्हरमध्ये हर्षलच्या विरोधात. 2 षटकार तर 1 चौकार, आणि शेवटचा बॉल. फुल टॉस, 1 हँडेड शॉट, बॅट सुटली परंतु बॉलला त्याने पिक करणं सोडलं नाही, बॉलला पाठवलं गेलंय. या षटकाराची समाप्ती करत असताना षटकाराने अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 41. जयनुमा शिव आणि काटई तिसऱ्या ओव्हरनंतर तुम्हाला फोटो सेशनसाठी यायचे. आता तर कॅप्टन या, आताच आले असतील दोन्ही टीमचे कॅप्टन, तर या फोटो सेशनसाठी टीम जय हनुमान उत्तर शिव आणि काटई. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू ती टॉससाठी. 2 अनाउन्समेंट या स्पर्धेच्या माध्यमातून होतील. खरं तर 3 आम्ही करू, पहिले वेले संदर्भात, त्याच्यानंतर फोटो सेशनच्या संदर्भात आणि टॉसच्या संदर्भात. त्याच्यामुळे या तिन्ही अनाउन्समेंट तुम्हाला काही करून कंप्लीट करायचेच आहेत. मी प्रत्येक टीम्सला विनंती करतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा काही थांबलेल्याच नाही आहेत, कारण पॉवर प्लेमध्ये होतं षटक हर्षलच्या हातामध्ये. पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये दुसऱ्या तिथे तब्बल 24 धावा आल्या, आणि त्या 24 धावा आता विचार पडेल की मयूर म्हात्रेची कॅच जर आली असती तर एवढ्या धावा झाल्याच नसत्या, स्ट्राईक मिळाली असती हेमंत म्हात्रेला. त्यांनी स्ट्राईकचा फायदाही उचलला, माफ करा हेमंतला बॅट मिळाली स्ट्राईक आणि त्याने फायदा त्याचा उचलला गेला. आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण बघितल्या तर 18 धावा इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून आल्यात. पण दुसऱ्या बाजूला मयूर म्हात्रे चांगला खेळतोय. मयूर म्हात्रेंनी 17 बनवल्या गेल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आता पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन खुलं झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आला प्रशांत. कमबॅक करावा लागेल, कारण 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण एवढं टार्गेट बघतो डिफेंड करण्यासाठी किंवा चेस करण्यासाठी, या धावा 2 ओव्हरमध्येच झालेल्या आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये मित्र म्हणणे ही चांगली पार्टनरशिप आजच्या दिवसामधली नोंदवत असताना हेमंत आणि मयूर एकाने बनवल्यात 18, एकाने बनवल्यात 17. लवकर बाद झाला अनिकेत, त्याने बनवल्या होत्या 6.
यॉर्कर बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, बॉलही चांगला होता, त्याच्यामुळे यॉर्कर बॉल थोडासा त्रासदायक ठरेल, त्याच गोष्टीचा आपण विचार केला. या बॉलवरती मिळतात धावा 2. इन ॲक्शनमध्ये आज कदाचित असतील सोमनाथ कारभारी. सध्या तरी या क्रीडांगणाचं आणि त्याचं नातं काही वेगळंच आहे. अनेक वर्षे याच क्रीडांगणावरती तो सराव करत असतो आणि सापाडचे सर्वच खेळाडू त्याला माहिती आहेत, कारण या टीमसोबत तर त्याचा सराव असतो आणि सध्या तर तो या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. 43 ऑन बोर्ड, 43 धावा. फिंगर रोल करत असताना अगेन स्विंग, बॉटम हँडचा चांगला वापर आताही. दुसऱ्या बाजूला फिल्डरच्या हातामध्ये जसा बॉल आला त्यालाही कळालं की बॅकअप नाही आहे, त्यामुळे त्याने बॉल हिट केला नाही. याच्या अगोदर बॅकअप होतं तरी ते रिझल्ट अपोजिट मिळालं होतं. टीम बेतवडे बीला, त्याच्यामुळे आता कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. त्या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळेल सिंगलला टीमची धावसंख्या 44 ऑन बोर्ड. ओ द विकेट. फुल टॉस बॉल त्यालाही टर्न करण्यात आला. अगदी ग्लान्स करत असताना बॉलला बघितलं गेलं. ग्लान्स करत असताना इथेही फेकी वाईड आली, पण तो बॅकअपला फिल्डर होते त्या कारणास्तव त्या बॉलला फील्ड करण्यात आलं बॅकअपच्या फिल्डरच्या माध्यमातून. तिथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगलनं स्ट्राईक रोटेशनचं काम सुरू आहे, कारण सिंगल डबल्स महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये सुद्धा. प्रशांत विकेट टेकर टीमचा या बॉलर राहिला आहे, त्याच्यामुळे त्याच्यासमोर आता रिक्स नको आहे, त्याच्यामुळे ही सध्या तरी सिंगल डबल बनती आहे. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. चारही बॉल जर आपण बघितले ना तर पूर्णपणे अगदी शांत दिमागाने खेळले जातात, कारण प्रशांतच्या खात्यावरती एक विकेट होती. अनिकेत मात्रे या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्याची विकेट मिळाली आणि त्यालाही माहिती आहे की अगेन स्विंग जेव्हा खेळायचं असेल तेव्हा प्रशांतच्या विरोधात थोडंसं शांतच राहिलेलं चांगलं, आणि तेच सध्या तरी करते संघ गौरीपाडा. मागे खेळतात, वॉट शॉट, सुंदर फटका, नो लुक शॉट. बॉलला फक्त बघितलं, रेषेमध्ये आला आणि फक्त दिशा देत असताना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार बाय हेमंत मात्रे. टेक्निक क्रिकेटच्या मूल भाषेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो ॲज अ बॅट्समन, की चांगले बॉल त्याच्यावरती डिफेंड करणं आणि खराब बॉलवरती प्रत्युत्तर देणं. शेवटचा बॉल इनसाइड आउट आधी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तोही बॉल वळवला गेला. एक्स्ट्रा कामचा फिल्डर आला, दुसरीची चान्स या ठिकाणी घेतली आणि 2 धावा या ठिकाणी परफेक्शनने कंप्लीट करत असताना अशा पद्धतीने 4, अर्थातच 2 डबल्स म्हणून 4 धावा, 3 सिंगल्स, 1 चौकार या तुम्ही ओव्हरमध्ये येताना बघितला. तब्बल या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर खर्च झाल्या 11. विकेट मिळाली नाही यावेळेला प्रशांतला, आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद आपल्याला टीमच्या टोटलमध्ये धावा पाहायला मिळतात 52 धावा, 52. चला, जय हनुमान उत्तर शिव आणि काटे दोन्ही टीमचे कॅप्टन फोटो सेशनसाठी या. जय हनुमान उत्तर शिव आणि काटे दोन्ही टीमचे कॅप्टन फोटो सेशनसाठी या. चल, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण प्रत्येक या ब्रेक नंतर 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना बघतोय, त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं एक्स्ट्राची दिलेली आहेत, कारण बॉल जेव्हा जातो मैदानाच्या बाहेर एखादी विकेट जाते, खेळाडू जाण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आपण टायमिंग अलाउन्स करत असतो. परंतु या गोष्टीचा विचार करत असताना आपण 2 मिनिटं एक्स्ट्राची दिलेली आहेत. परंतु 12th मॅनलाही मी विनंती करतोय की बॉल लवकर कसा 4थ्या ओव्हरचा पडेल त्याही गोष्टीवरती फोकस करू. अर्थातच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्त न थांबता मैदानाच्या बाहेर यायचं आहे, आणि असं नाही की 4 ओव्हर नंतर तुम्ही जर वेळेनुसार
जर ते 4ही षटक पूर्ण केले तर शेवटच्या ओव्हरला तुम्ही वेळ घ्याल. तसंही करू नका. विनंती करेन की टाईम तुम्हाला वाचून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक इनिंग कंप्लीट करायची आहे. खूप रिस्पॉन्सिबल राहील आता प्रणयसाठी, कारण 3 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात. 3 ओव्हरच्या प्रचित आहे, माफ करा. 4थ्या ओव्हरची सुरुवात झाली. व्हाईट बॉलने कदाचित आणि एक्स्ट्राही सिंगल मिळेल. डाऊन द लेग स्टंप बॉल, लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, पण तो बॅटरने बघितलं, बॉल लेफ्ट केलं गेलं त्या बॉलला. तिथूनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 54 या आकड्यावरती. या टार्गेटला कमी करण्यासाठी ना मित्रांनो स्पेशली एखादी विकेट हवी आहे, कारण आतापर्यंत एकच विकेट गेली आहे. ती फर्स्ट ओव्हरमध्ये विकेट गेली. प्रशांतला सफलता ती मिळाली, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आला, त्याला सफलता मिळाली नाही. कमबॅक झाला तिथे, कारण 11 धावा त्याने तिथे खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 दिल्या होत्या आणि क्षेत्रक्षण खुळं झाल्यानंतर त्याचं षटक ते राहिलं फक्त 11 धावसंख्येचं. आणि आता सध्या तरी ही कंडिशन प्रचितकडे जास्त आली आहे की प्रचित एक यंगस्टर बॉलर आहे, त्याच्यासमोर सेट झालेलं बॅट्समन आहेत. त्यांनी आता या गोष्टीचा विचार करावा लागेल की इथनं बॉलिंग जर प्रभावशाली झाली ना तर त्याच्या बॉलिंग युनिटमध्ये थोडासा फरक पडेल. चांगला बॉल, स्लो बॉल होता, समोर खेळतात. मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफ नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर दूरवरती होता, टप्पा पडला आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. हेमंतच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला ना तर आतापर्यंत त्यांनी प्रत्येक बॉलरवरती अटॅक केला आहे. कारण पहिल्या बॉलरवरती प्रशांतच्या विरोधातही त्याचे मोठे फटके आले, हर्षलच्या विरोधातही आले. जेव्हा प्रशांत थर्ड ओव्हरमध्ये आला तेव्हाही तो एक चौकार तुम्ही पाहिला, आणि आता प्रचितच्या विरोधात सुद्धा नुकताच एक चौकार आलाय. यॉर्कर बॉल होता, पायातून उचलला, फ्लिक केलाय डीपमध्ये. वाडिश लॉंगॉनला फिल्डर होते, परंतु त्यांनाच जावं लागेल, कारण जे फिल्डर स्क्वेअर लेगचे होते ते चेंडू फील्ड करण्यासाठी गेले, परंतु त्यांच्याहून मागे बॉल गेला. त्या बॉलला वायडिश लॉंगॉनच्याच फिल्डरने फील्ड केलं. तिथने आपल्याला पाहायला मिळतं धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या एक हेल्दी स्कोअर कार्डवरती पोहोचली आहे, ती म्हणजे 60 या आकड्यावरती. 2 मॅचेसमध्ये 4 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये आपण एवढ्या धावा बघितल्या नव्हत्या, परंतु आतापर्यंत अजूनही बॉल बाकी आहेत 9 आणि आत्तापर्यंत धावा झालेल्या आहेत 60. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न आताही राहिला, परंतु जास्त डाऊन दे लेग स्टंप बॉल. प्रचितचा हा बॉल वाईड आहे असं दर्शवत असताना अंपायर्स. इथनं अजून एक मिळतीये, ती म्हणजे सिंगल एक्स्ट्राची. टीमची धावसंख्या 61. या धावसंख्यानं फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, फ्री माइंडेड आपण असतो, परंतु सेकंड इनिंगमध्ये चेस करताना त्या धावसंख्येचा प्रेशर जास्त पडत जातो. बोल्ड, क्लीन बॉल, परफेक्टली क्लीन बोल्ड. अगदी समोर टप्पा ठेवण्यात आला, कमी गतीचा बॉल. अखेरकार प्रचितला मिळतीये ती म्हणजे सफलता. फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर, लागेल दुसरा झटका. सेट बॅट्समन हेमंत मात्रे गॉन. एक लेजंड खेळाडू हेमंत मात्रे, लेजंडरी खेळाडू काय असतात त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवत असताना 12 बॉल त्याने फेस केले, 31 धावा त्याने बनवल्या आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत, माफ करा, कारण लाईव्ह अपडेटिंग आमच्यापासून दूर आहे आणि कधी कधी स्कोरबोर्डवरती कधी कधी अशा मिस्टेक्स होत असतात, कारण सातत्याने क्रीडांगणाकडे बघणं, त्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करणं, लगेच स्कोरबोर्ड बघणं, या सगळ्या गोष्टी करणं थोड्याशा कधी कधी कठीण होत असतात. त्याच्यामुळे अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता गेलाय रवी मात्रे. अनेक सारे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती. गौरीपाड्याचा सध्या तरी ब्रॉक लेसनर मैदानाच्या आतमध्ये उतरला आपण असंच म्हणू शकतो, कारण अगदी ध्येयष्टी भक्कम मोठमोठ्या स्ट्रोकसाठी जाणला जाणारा खेळाडू आणि अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती गौरीपाडा या संघाला खरं तर रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू रवी मात्रे ऑन अ स्ट्राईक. लो फुलटॉस बॉल पायांवरती होता, परंतु ऑन साईडला त्याने फ्लिक केला गेला बॉलला. या ठिकाणी मिळते सिंगल. दुसरीचा प्रयत्न सुरू होता, परंतु दुसरीसाठी कदाचित रेडी नव्हता रवी. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या आता अजून पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 62. येणाऱ्या 8 बॉलचा जो खेळ आहे ना, या 8 बॉलच्या खेळमध्ये एखादी विकेट अजूनही आणि डॉट बॉलचा रेशिओ जास्त जर वाढला नाही ना तर 70 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये बेतोडे बी समोर उभं राहू शकतो, आणि ते राहिलं ना तर मग थोडासा सुरुवातीपासून प्रेशरमध्ये जाईल संघ बेतोडे बी.
पुन्हा एकदा लेग स्टंपवरती बॉल. या ओव्हरमधला थर्ड बॉल वाईट, कारण सुरुवातच वाईट बॉलने केली प्रचितनं. त्याच्यानंतर अजून एक मिडल बॉलमध्ये तुम्हाला वाईट बॉल पाहायला मिळाला, अर्थात तो तिसरा बॉल होता. त्याच्यानंतर हा बॉल तुम्ही बघताय वाईट फेकत असताना प्रचित. आतापर्यंत त्याने फेकल्या 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये थोडासा खर्चिक ठरलाय या ओव्हरमध्ये प्रचित. अपील करते आहेत, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा इम्पॅक्ट पडतोय. अंपायर तेच सांगतात लेग स्टंपच्या बाहेर तो इम्पॅक्ट पडतोय. काटेरी टीमचा कॅप्टन आला असेल तर फोटो सेशनसाठी या आणि टॉससाठी सुद्धा या, कारण चौथा षटक सध्या तरी प्रगतीपथावरती आहे. आणि मी वारंवार वॉर्निंग देतोय, वारंवार अनाउन्समेंट करतोय की 3 ओव्हरमध्ये फोटो सेशन आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झालाच पाहिजे. टीमची धावसंख्या 64 आणि शेवटचा बॉल. कव्हर्सला खेळतात, फिल्डर नाही आहेत आमचे. त्या ठिकाणी प्रेक्षक बसल्या, त्या प्रेक्षकांमध्ये बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. या ओव्हरची समाप्ती चौकाराने, अशा पद्धतीने या चौकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आधी 64 होत्या, परंतु ते धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 68 वरती. 4 ओव्हरचा खेळ संपला, 68 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ गौरीपाडा. क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. विशाल श्रीशा थँक्यू. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं, DJ सतीश चेतन पाटील जे सापाडचे आहेत, ज्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यांच्या आवाजाने स्वरबद्ध झालेले संगीत. आणि त्यानेच एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली की शेवटच्या दिवशी अर्थातच 6व्या दिवशी या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे अजय गायकवाड. अनेक प्रेक्षणीय मॅचसुद्धा आहे, ती म्हणजेच परमेश माळी आणि सनी संते यांची प्रेक्षणीय मॅच ही तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच महाराष्ट्राचे 2 असे आवाज, ज्या 2 आवाजाने आगरी परंपरा अर्थातच आगरी कोळी गीतं ही अनेक सारी तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. मी डोंबिवलीकर ऑर्केस्ट्राचे ओनर सनी संते आणि त्यानंतर योतो माली ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर परमेश माळी यांच्यामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय लढत शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 68 तुम्ही बघताय. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. अंपायर विष्णू पाटील ओव्हर नंबर 5 मध्ये. सो कल्याण डोंबिवली या खरं तर एक लिस्ट निघाली, त्या लिस्टमध्ये कदाचित विष्णू पाटीलचं नाव असावं, त्याच्यामुळे थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. सध्या तर हे प्राइस या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतो की लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. सचिन पाटील जे गौरीपाड्याचे आहेत क्रिकेट प्रेमी, यांच्याकडून पारितोषिक लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी खरं तर बाहेर निघणारा बॉल. इथनं फसवलं गेलं विष्णू पाटीलनं. हेच करायचं आहे आता, कारण धावसंख्या 64 हे मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्या. ऑन साईडला खेळत आहेत, डीपमध्ये फिल्डर आहेत. आता फसवलं गेलंय. ही भागीदारी या ठिकाणी ड्रॉप करत असताना खूप काळ स्पेंड होता खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मयूर मात्रे, परंतु त्यालाही आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका तिसरा. धावा होत्या, त्यानंतर चौकार आला होता. 68 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत. गौरीपाडा टीमने
या टोटलपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन मुख्य फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये लढताना बघितलं. एकतर मयूर नुकताच जो बाद झाला त्यांनी बनवल्या 21, हेमंतने बनवल्या गेल्या 31, 6 बनवल्या गेल्या अनिकेत म्हात्रेनं आणि आता मैदानाच्या आतमध्ये जगदीश म्हात्रे गेलाय. जगदीश अर्थात जग्गू तो असं स्ट्रायकिंग गेनवरती. ओव्हर नंबर 5चा सध्या तरी खेळ सुरू आहे. पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर नुकतीच विकेट आली आहे. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी बाहेर निघणारा बॉल होता. लेग स्टंपवरून सातत्याने ना बॉल बाहेर काढले जातात आणि हेच गरजेचं असतं जेव्हा तुम्ही ॲज अ स्पिनर असता, ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही स्पेशली डेथ ओव्हरमध्ये जाता ना तेव्हा डेथ ओव्हरमध्ये धावसंख्या वाढतात त्या अनुमानाने तुम्हाला असेच बॉल टाकावे लागतात. इथनं चांगल्या शार्प माइंडने हा बॉल टाकण्यात आला कारण त्यालाही माहिती आहे की मिडल स्टंपवरून बॉल जर टर्न केला जास्त बाहेर निघाला तर कव्हर्सला फिल्डर नाही आहेत, तिथे फटका मोठा जाऊ शकतो. त्याच्यासाठी लेग स्टंपवरती तो बॉल टाकतोय. ऑन साईडला व्यवस्थित फ्लोमध्ये आला बॅटच्या. जी ताकद होती ती ताकद या ठिकाणी लावत असताना रवीच्या बॅटमधला पहिला वार षटकार. उत्तर शिव आणि काटई दोन्ही टीमचे कॅप्टन या. जो कॅप्टन या ठिकाणी नसेल फटका चांगला आहे, दर्जेदार फटका. इट्स अ 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार. दोन षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 80 झालेली आहे. एक मोठ्या टोटल पर्यंत आणि अजून एक जर षटकार आला तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक मिळेल सचिन म्हात्रे यांच्याकडून. का सुपर्ब टायमिंग होता कारण याच्या अगोदरचा बॉल अगदी ऑफस्टंपवरून खेचला, टर्न झालेला बॉल अगेन स्विंग. दुसरा फटका मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 81. आताही थांबून खेळतात. ऑन साईडला आता बॉडीवरती आला, टप्पा पडला, बाउन्स जरूर बॉलने घेतलाय. एक सिंगल झाली. कंप्लीट सेकंडचा प्रवास त्या ठिकाणी सुरू केलाय आणि सुखरूप सेफली या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पॉवरफुल बॅटिंग आजच्या दिवसातली सध्याची तरी हायस्ट टोटल या आपण म्हणू शकतो हायस्ट टोटलपर्यंत पोहोचला गेला. संघ गौरीपाडा अर्थातच धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजे 83 आणि 84 धावसंख्येचं एक मोठं लक्ष्य आता पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच बेतवडे बीला. टॉससाठी आम्ही इन्व्हाइट केलं होतं. जनमन उत्तरशिव आणि काटे प्लीज टॉससाठी या. जो कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित नसेल त्या टीमच्या चला 88 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते 88 धावसंख्येचं टार्गेट बघूयात चेस होतं की डिफेंड होतं. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जुळले जातील योगेश मळवी सर. येस 83च आहे. 83चं टार्गेट आहे, माफ करा. 83 टू विन.
काटे कॅप्टन आला असेल तर या आधी टॉस आपण करून घेऊयात. स्कोरर कन्सल्ट करतील आणि पोचवतील तुमच्यापर्यंत की कितीचं टार्गेट आहे. स्कोरर या 84चं टार्गेट आहे ना. सो 84 टार्गेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उत्तर शिव आणि काटे आमचे भगत साहेब यांना विनंती करतोय की भगत साहेबांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो काटे आणि दुसऱ्या बाजूला उत्तर शिव. भारतीय नाण्याच्या दोन बाजू छापा काटा. उत्तर शिवचे कॅप्टन कॉलिंग करतील. काटा असा कॉल आणि त्यांच्या विरोधात. सो टॉस जिंकला टीम काटेने. फक्त डिसिजन सांगा. थँक्यू सो मच. सर्व खेळाडू आले असतील तर लवकरात लवकर खरं तर आपण त्या सामन्याला सुरुवात करू शकू. अन्यथा काहीशे फिल्डर जर अनुपस्थित असतील तर मग वेळ लागतो आपल्याला. त्याच्यामुळे जर फिल्डर आले नसतील अर्थातच प्लेयर तुमचे आले नसतील तर त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बोलवा. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच भागेश. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार दोस्तों आप सभी का स्वागत. मैच नंबर 3 की बात करेंगे तो यहाँ पर बेहतरीन मुकाबला है. एक तरफ है जनमान गौरीपाड़ा टीम जिन्होंने पहले सत्र में 83 रन बनाए. 84 रनों का बड़ा टारगेट गाउदेवी बेतौड़े टीम के सामने होगा. 84 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए बेतौड़े ब टीम की सलामी जोड़ी मैदान पर प्रस्थान हो चुकी है. प्रशांत तांडेल के साथ में विष्णु पाटिल एज ओपनर सलामी बल्लेबाज मैदान पर पहुंचे. 84 रनों का बड़ा टारगेट आज पहले मुकाबले में टीम चेरादेव सागाव टीम ने 58 रन चेस किए. दूसरे मुकाबले में टीम गावदेवी बसार टीम ने 48 रन चेस किए और इस मुकाबले में 84 रनों का टारगेट है बेतौड़े बस टीम के सामने. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. शानदार मुकाबला होगा. दोनों टीम को हम देंगे शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दर्शकों को एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा. गेंदबाजी के लिए तैयार है मयूर मात्रे. पहला ओवर लेकर आएंगे पावर प्ले का. 2 खिलाड़ी केवल बाउंड्री लाइन के ऊपर है. एक है ऑन साइड में आप देख रहे बिल्कुल डीप मिड विकेट की तरफ और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ में तैनात किया गया. शॉट एक्स्ट्रा कवर कवर पॉइंट फ्लाई स्लीप. ये खिलाड़ी देख सकते हैं ऑफ साइड में. पहली गेंद इनसाइड आउट. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेल दिया. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के पार. 4 रनों के लिए और इसी चौके के साथ खाता खोला मैदान पर प्रशांत तांडेल जिनके बल्ले से चौका. थैंक यू. तो पहले गेंद में चौका आया. चौके के साथ शुरुआत की और यही तो करना पड़ेगा. इसलिए मैंने कहा कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. चौके के साथ शुरुआत करते हुए मैदान पर प्रशांत तांडेल. इसलिए तो उन्हें जाना जाता है हमेशा ताकतवर बल्लेबाजी ये उनका पेशा है और आज इस मुकाबले में वही करना पड़ेगा क्योंकि टारगेट बड़ी है. फिर एक बार आक्रमण. इस बार गेंद जाएगी मिड विकेट में. कोई खिलाड़ी नहीं है. लगातार दूसरी गेंद पर यह दूसरा शानदार चौका. जनामचा तारण क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सापाड चषकाचा. थैंक यू. टीम से 2 गेंद में 2 चौके यानी कि इरादे स्पष्ट है. प्रशांत तांडेल ने भी कहा कि शायद टारगेट कितना भी बड़ा हो हम लड़ेंगे मैदान पर. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लड़ने वालों के कदमों में हमेशा जान होता है. कदमों का इस्तेमाल. बल्ले का गेंद का संपर्क नहीं है. आगे आकर खेलना चाहते थे. पावर प्ले में पावर हिटिंग बल्लेबाजी की शुरुआत की है प्रशांत तांडेल ने मैदान पर. तांडव मचाया. पहली 2 गेंदों में
2 चौके दागे, 84 रनों का बड़ा टारगेट। इस बार बढ़िया शॉट, पैडल स्लिप किया, गेंद को फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के पार, सीधे 6 रन। तो यहां पर प्रशांत तांडेल का तांडव मैदान पर है, 2 चौके 1 छक्का, टीम की टोटल 14 रन, 16.80 की औसत है मैदान पर मुकाबला जीतने के लिए। और ये कमाल की शुरुआत, टीट फॉर टैट, कमाल का मुकाबला होगा, ईट का जवाब पत्थर से मिलता हुआ। प्रशांत तांडेल, मैंने यही कहा कि तोड़फोड़ बल्लेबाजी मैदान पर है, टारगेट बड़ा है। कहते हैं कि हार और जीत हमेशा हमारी सोच पर निर्भर है, अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। अच्छे डिलीवरी पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही, डॉट गेंद की समाप्ति हुई और यहां पर रन संख्या की बात करेंगे तो केवल 14 रन बने। एक मिनिट अंपायर, एक मिनिट पंच बघा, हातात मध्ये इनर आहेत तर गोलंदाज आपण ते काढायचे, कारण आपल्या असोसिएशनचे नियम आहेत, पंच लक्ष असू द्या। तो रनों की बात करेंगे, पहले ओवर में रन आए तो अभी तक 14 रन गेंदें हो चुकी है, 5 अंतिम गेंद पहले पावर प्ले के सामने प्रशांत तांडेल। ओ टूट पड़े थे, गेंद काफी बाहर निकली, ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का वाइट बॉल का इशारा और इसी वाइट के साथ रन संख्या पहुंची है 15 रन। 15 रन बने हैं पहले ओवर में, 5 गेंदें फेंकी है, थोड़ी सी महंगी गेंदबाजी, टारगेट प्रति ओवर 16.80 यानी कि 17 की औसत है। फिर एक बार, इस बार बेहतरीन शॉट बैकवर्ड पॉइंट के ऊपर से सीधे बाउंड्री लाइन के पार, प्रशांत तांडेल के बल्ले से और एक खूबसूरत चौका। महंगे ओवर की समाप्ति, पहले ओवर से आए 19 रन। तो पहले ओवर में 19 रन आए, कुल मिला के बात करेंगे तो 3 चौके 1 छक्का। गौरीपड़ा टीम, आप टीम मीटिंग नहीं कर सकते हर ओवर में, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है, 4 ओवर के लिए आपको 20 या 22 मिनट का समय दिया जाता है। और ये बात आप ध्यान रखिए, पहली गेंद गिरी थी शायद 12:58, यानी कि आप टाइम की बात करेंगे तो कंप्लीटली 5 मिनट हो चुके हैं पहले ओवर के लिए। हर ओवर के लिए टाइमिंग आपको दिया जाएगा। 12:58 को पहली गेंद गिरी है। मैन ऑफ द सीरीज आप देख सकते हैं, 2 व्हीलर बाइक, जो कि यहां पर रखिए, मगर याद रखिए कि मैन ऑफ द सीरीज के जो रन है, पॉइंट है, वो केवल सेमीफाइनल तक है, फाइनल के कोई पॉइंट ग्राह्य नहीं होंगे। अच्छी जानकारी देते हुए हमारे आयोजक, पहले दिन से ये जानकारी देना जरूरी है, क्योंकि हर एक टीम को हर एक रूल्स मालूम होने चाहिए। चलो टाइम पास कर रहे हैं, अब 6 मिनट हो चुके पूरी तरह से, टाइम आपको नहीं रुकेगा, घड़ी नहीं रुकेगी, क्योंकि मैंने यही बात की थी कि 12:58 को पहली गेंद गिरी थी, उसके बाद आप 7 मिनट पूरी तरह से हो चुके हैं। गौरीपड़ा टीम याद रखिए, गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज संकेत। इनसाइड आउट, पहली गेंद, कमाल की शॉट, गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के पार, 6 रनों के लिए। इस बार बल्लेबाज विष्णु पाटिल के बल्ले से आता बचा का। तो विष्णु पाटिल के बल्ले से छक्का। जिस तरह से प्रशांत तांडेल ने शुरुआत की थी, तांडव मचाया, इस बार विष्णु का कहर, पहली गेंद में छक्का।
किरा कौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। फुल टॉस और सीधे भेज दिया मिड विकेट सीमा रेखा के पार, लॉन्ग 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 बिग में आउट ऑफ द बॉक्स 6 रन और अंपायर का नो बॉल का इशारा, यानी कि 1+6 मिलेंगे इस गेंद पर 7 रन। पर है बिल्कुल, यहां पर देख गेंद में टोटल 11 रन आ चुके हैं। पहले ओवर में 19, इस बार एक गेंद में 11। टोटल की बात करेंगे तो 30 रन बने हैं। अभी भी जीत की बात करेंगे तो यहां से 54 रनों की आवश्यकता है। पहले गेंद सॉरी पहले गेंद कुल मिला के एक गेंद में छक्का आया। टोटल की बात करेंगे पहले गेंद में भी छक्का आया था, उसके बाद डॉट आई, उसके बाद 13 रन आए थे पहले गेंद में, 14 आए। अच्छा बिल्कुल, पहले गेंद में लगा चौका आया, छक्का आया था। और टोटल की बात करेंगे इस समय 33 रन, 33 रन बने, यानी कि जीतने के लिए अब चाहिए यहां पर 51 रन। हर एक गेंद की जानकारी, हर एक रनों की जानकारी, क्योंकि टारगेट बड़ा है, उतना बड़ा मुकाबला मैदान पर है। पहला गेंद छक्का, दूसरे गेंद में छक्का, नो बॉल, इस बार वाइट, प्रीट कंपल्सरी। ओहो, कमाल की बल्लेबाजी, विष्णु पाटिल मैदान पर कहर बचाते हुए इस बार और एक लंबा छक्का, और इस छक्के के 7 रन संख्या पहुंची है। टोटल की बात करेंगे तो 39 रन। इस ओवर की 2 गेंदें हुई है। रनों की बात करेंगे तो टोटल 20 रन आए 2 गेंद में। कौन कहता कि क्रिकेट में 6 गेंद 36 नहीं बनते, 6 गेंद 43, 6 गेंद में 43 बनते हुए मैंने क्रिकेट में देखे हैं। यही तो क्रिकेट का खेल है। क्रिकेट किसी को हंसाती है, क्रिकेट किसी को रुलाती है। ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल। बस आप जिगर रखिए, कॉन्फिडेंस रखिए कि मैं कर सकता हूं, चाहे टारगेट कितनी बड़ी क्यों ना हो। हमेशा दिल में सोच होनी चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। विष्णु पाटिल, दूसरी तरफ है बल्लेबाज प्रशांत तांडेल, कमाल की बल्लेबाजी। 39 रन आए केवल 8 गेंदों के ऊपर। फिर एक बार तैयार है गेंदबाजी के लिए। संकेत मात्रे का ओवर काफी महंगा, इस बार सामने की तरफ, फिर एक बार, क्या बात है, 3 छक्के के बाद ये चौका विष्णु पाटिल के बल्ले से। कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। और यहां पर बेतौड़े ब टीम के खिलाड़ियों ने ठाना है कि यह मुकाबला में जीतना है। कमाल की पारी खेलते हुए इस समय विष्णु पाटिल, 3 छक्के 1 चौका अभी तक उनके पारी से देखने मिला है। टोटल की बात करेंगे तो उन्होंने भी 22 की पारी, फिर एक बार बड़ा शॉट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, बाहुबली शॉट, आज पूरी तरह से सेट होकर आए। और 3 छक्के के बाद 1 चौका, इसके बाद और 1 छक्का। हो मला युद्ध आवडतं, क्या बात है, युद्ध मैदान पर है और विष्णु पाटिल ने कहर मचाया मैदान पर। फिर एक बार ये खिलाड़ी 22 कैरेट सोना है। हो विष्णु पाटिल के बल्ले से इस ओवर में 5वां छक्का, मानो रिकॉर्ड बन चुका है। 36 रन तो इस ओवर में आ चुके हैं। रनों की बात करेंगे तो 55 रन, इसी के साथ अर्धशतक पूरा हुआ। बल्लेबाजी करते हुए गावदेवी बेतौड़े 36 रन 5 गेंद में। जी हाँ, 5
5 गेंदे हुए टोटल, 5 गेंद में 36। इसलिए तो मैं कहता हूं ना हमेशा, क्रिकेट खेल नहीं अनिश्चित तो भरा हुआ है, गिरगिट की तरह रंग बदले हुआ क्रिकेट का खेल अक्सर हर मैदान पर देखा है, मगर आज यहां रिकॉर्ड बन चुका है। जी हाँ बिल्कुल, आपके होंगे कोई स्वयंसेवक आपके समर्थक के, तो जाइए प्लीज। हर गेंद के ऊपर प्रहार, इस ओवर में 36 रन आए 5 गेंद में, 4 कुल मिला के 5 छक्के 1 चौका। अभी तक तो लागा है बल्लेबाजी करते हुए 34 रन। क्या कमाल की पारी है, 6 गेंद में 34। गेंदबाज तैयार है इस समय गेंदबाजी के लिए। अंतिम गेंद पुलटॉस थी, शायद ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी, 1 रन निकाला। इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। महंगा ओवर, 37 रन इस ओवर से। और रनों की बात करेंगे तो टोटल 56 रन बने हैं, 56 रन बने, 18 गेंदे 28 की आवश्यकता होगी। चलो एक टन आई है ऑलरेडी। अब देखिए टाइमिंग की बात करेंगे तो कुल मिला के 13 मिनट हो चुके हैं, 22 मिनट दिए गए, 9 मिनट आपका भी आपके पास बाकी है 2 ओवर के लिए। कप्तान सोच में है कि अब करे तो करे क्या करें, क्योंकि 84 रनों का बड़ा टारगेट, और बिल्कुल चर्चा हो रही थी कि इस मैदान पर सबसे बड़ा टारगेट है ये, और इस टारगेट की तरफ बढ़ रही है बेतौड़ेबा टीम। चलो अभी भी वक्त है, क्योंकि अभी भी जीतने के लिए 18 गेंदें बची, 28 की आवश्यकता है। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। हौसले को बुलंद रखना होगा, क्योंकि ये क्रिकेट का खेल है। 1 ओवर में 36 बनते हैं तो 1 ओवर मेडन भी आ सकता है, ये सोच रखिए, क्योंकि ये क्रिकेट का खेल ही ऐसा है जो हमेशा गिरगिट की तरह रंग बदलता है। मैंने देखा है क्रिकेट में किसी को हंसते हुए देखा है, तो मैंने देखा है क्रिकेट में किसी को रोते हुए देखा है। ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल फिर एक बार तैयार है। इस बार हवा में मिस टाइमिंग और बढ़िया विकेट, यहां पर पहली विकेट विष्णु पाटिल के पारी का अंतुमा। मुकाबला होगा बिग फाइट मुकाबला, काटई बनाम जय हनुमान उत्तर शिव। रेडी हो चुके दोनों कप्तान, दोनों टीमें। आइए सामने, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है। नए बल्लेबाज पहुंचे मैदान पर, जयेश तांडेल। विष्णु पाटिल का कहर समाप्त हुआ, जिन्होंने शानदार पारी खेली मैदान पर। 5 छक्के लगाए, 1 चौका लगाया। टोटल की बात करेंगे तो उन्होंने 35 रन की शानदार पारी खेली। वेल डन। विष्णु पाटिल ने शानदार बल्लेबाजी की, मुकाबले का रुख बदला और एक ही ओवर में 37 रन बनाए। तालियों के साथ डगआउट बॉक्स में उनका स्वागत किया जा रहा है। बहुत बढ़िया पारी। 16 नए बल्लेबाज आ चुके हैं। जयेश तांडेल मैदान पर हैं। आप जीत की बात करेंगे तो 17 गेंदें बची है, 28 की आवश्यकता है। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद सामने की तरफ यहां पर ढकेल दिया, मिड ऑन में 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश में नहीं है। दोनों बल्लेबाजों की बात करेंगे तो एक सिंगल के साथ यहां पर रन संख्या पहुंची इस समय 57 रन पर, क्योंकि जीतने के लिए अब चाहिए 16 गेंदे 27 रन। प्रशांत तांडेल मैदान पर है, जिन्होंने शुरुआत बेहतरीन की है। फिर एक बार आक्रमण, जैसे स्ट्राइक मिली वैसे शॉट को कन्वर्ट किया। गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, प्रशांत तांडेल के बल्ले से, और एक खूबसूरत शॉट, 6 रन।
छक्का आया पहले गेंद में, यहां पर एक सिंगल निकाली। बिल्कुल बात करेंगे इस ओवर की तो विकेट, 1 रन, उसके बाद छक्का। जैसे ही प्रशांत तांडेल को स्ट्राइक मिली उन्होंने छक्का दागा। छक्के के साथ टीम की टोटल 63 रन। अब ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, अंपायर ने इसे वाइड करा दी। अब तालियों की गूंज है जो बेतौड़े टीम के पक्ष से आ रही है, क्योंकि टीम ने इस मुकाबले को मजबूत किया। केवल 20 की आवश्यकता होगी। गेंदें बची यहां पर केवल 15 गेंदें, 20 रन, 84 रनों का बड़ा टारगेट। फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर निकले, गेंद को क्लिक किया, गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का। तीन छक्के 30 रन पर खेल रहे प्रशांत तांडेल। टीम की रन संख्या पहुंची इस समय 70 रन। जीतने के लिए 14 चाहिए। देखिए कितना अच्छा क्रिकेट है। अंतिम गेंद में एक सिंगल निकाली, स्ट्राइक खाते में रखी। ओवर की समाप्ति शायद यहां पर एक गेंद बाकी है। वाइड गेंद थी बिल्कुल, यहां पर एक वाइड गेंद भी आई थी इस ओवर में। 6 गेंदें ऑलरेडी पड़ चुकी है। टोटल की बात करेंगे तो इस समय 71 रन। अब 13 गेंदें बची है। 13 की आवश्यकता, 13 गेंदें 13 रन। मुकाबला बेहतरीन, और आज विष्णु पाटिल ने इंप्रेसिव किया और प्रशांत तांडेल ने सामने की तरफ ढकेल दिया। मिड ऑन में खिलाड़ी आएंगे, जब तक गेंद उठाए फेंके। 1 रन पूरा किया। ओवर की समाप्ति, फिर एक बार महंगी ओवर की समाप्ति हुई। इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 72 रन। जीतने के लिए अब चाहिए केवल 12 गेंदें 12 रन। हे सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा, सबसे अलग आयोजन आमचा थरार क्रिकेट सामन्यांचा। विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा, विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा, विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा, विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा। तो बिल्कुल यहां पर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है जहां पर 72 रन। जीतने के लिए 12 गेंद में अब केवल 12 की आवश्यकता है। 84 रनों का बड़ा टारगेट। गौरीपाड़ा टीम ये सोच रही है कि गेंदबाजों ने आखिरकार क्या किया मैदान पर, और इतने रन बने थे और कितने बनाए। कल केबीसी मैदान पर 100 रन भी चेस हुए थे। बिल्कुल कहा कि आज के जमाने में टेनिस क्रिकेट में गेंदबाजों का दिन नहीं है, हमेशा गेंदबाजों की पिटाई होती है। देखना है 12 गेंदें 12 की आवश्यकता। कर सकते इस ओवर में कारनामा कर सकते। ये विकेट पहली गेंद में, मैंने यही कहा, चाहे एक ओवर में 37 आए या चाहे 3 ओवर में 72 आए, मगर 12 गेंद में 12 को रोकने की क्षमता रखते ही ये गेंदबाजी की बात करेंगे तो स्पिन आक्रमण के साथ आ चुके हैं मिथुन मात्रे। नए बल्लेबाज प्रवीण तांडेल, नए बल्लेबाज प्रवीण तांडेल, प्रशांत तांडेल, ये दो भाइयों की जोड़ी अब मैदान पर। रन संख्या की बात करेंगे तो 72 रन बने। अब 11 गेंद में चाहिए 12 रन। चलो जल्दबाजी करे यहां पर दोनों सलामी। बल्लेबाजों की बात करेंगे तो प्रवीण तांडेल जो है अभी तक उनके पारी से बात करेंगे तो 31 रन उन्होंने बनाए। दूसरी तरफ विष्णु पाटिल की पारी आपने देखी, सबसे बेहतरीन क्रिकेट खेला, 35 की पारी उन्होंने खेली
अब प्रवीण तांडिल मैदान पर आए। 11 गेंदे 12 की आवश्यकता है। दूसरी तरफ मिथुन मात्रे जो कि पहली गेंद में विकेट चटकाने के बाद कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करेंगे, क्योंकि जब भी गेंदबाज की शुरुआत डॉट या विकेट से होती है तो उनका कॉन्फिडेंस बढ़ता है। और पैडल शिफ्ट किया, फील्डर है मौजूद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। तब तक एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 73 रन। जीत के लिए चाहिए अब 10 गेंदों में 11 रन। नौ गेंदों में 31 रन बना करके रहे प्रशांत तांडेल। विष्णु पाटिल ने 35 की पारी खेली, 8 गेंदों में ताबड़तोड़ इनिंग खेली। अब इस बार प्रशांत तांडे स्ट्राइक एंड पर। मिथुन मात्रे गेंदबाजी कर रहे जो कि चौथा निर्णायक ओवर है। 10 में चाहिए 11। ओ स्वीच हिट, कमाल की शॉट, सीधे जाएगी पॉइंट के ऊपर से, सीमा रेखा के बाद 6 रन। और छक्के के सेवन पर है प्रशांत तांडेल। फिर एक बार सामने की तरफ ढकेल दिया, फिर 4 रन की शायद 3 रन की आवश्यकता है। 81 रन, किसी ने भी नहीं सोचा होगा कि इतना बड़ा टारगेट भी चेस होता है। चौथा और प्रगति पर एक गेंदे बची, सभी भी बात करेंगे। 2 गेंदे इस बार सामने की तरफ ढकेल दिया, 1 रन पूरा किया। 82 रन, उनमें से 38 रन 40 पर खेल रहे हैं। प्रशांत तांडेल की 40 रन की पारी, विष्णु पाटिल की 35 रन की पारी। दोनों ने अभी तक 75 रन बनाए। अच्छी गेंद क्लिक किया, इस बार फील्डर है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के तरफ। 2 रन बने और इसी के साथ मुकाबला जीत लिया है यहां पर टीम गावदेवी बेतवड़े ब। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम, जय हनुमान गौरीपाड़ा। चलो दोनों टीमें सेकंड करिए, क्योंकि यह मुकाबला बेहतरीन रहा। 83 रन पहले सत्र में गौरीपाड़ा टीम ने बनाए और चेसिंग की है 4 ओवर में मात्र बेतौड़े ब टीम ने 84, उनमें से 40 की पारी नॉट आउट। प्रशांत तांडेल, वेल डन। अगले मुकाबले की तैयारी यहां पर जनमान उत्तर शिव जनमान उत्तर शिव बनाम जय दुर्गा माता काटे। बिग फाइट लड़त होगी और अगले मुकाबला बेहतरीन होगा। यह मुकाबला बड़ी जीत हासिल किए बिनान पर टीम गावदेवी बेतौड़े ब टीम ने, और मुकाबले के हीरो बने हैं बल्लेबाजी करते हुए नॉट आउट 40 रन और गेंदबाजी से 1 विकेट प्राप्त किया था प्रशांत तांडेल, बने इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच। विश्वनाथ भोईर सापाड़ इनकी तरफ से शुभातों से हम देंगे इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच। तीसरा मुकाबला बेहतरीन रहा, 84 रन 4 ओवर में चेस किए। विश्वनाथ भोईर यांच्या शुभाशय मी देतो प्रशांत तांडेलला मॅन ऑफ द मॅच। 84 धावा, 84 धावेचं पाठलाग करताना मैदानावरती 40 धावा ठोकल्या आणि गोलंदाजीतून 1 विकेट। विष्णू पाटीलचं देखील कौतुक झालं पाहिजे की 35 धावेची शानदार इनिंग त्यानेही मैदानाच्या मध्ये साकारली। प्रशांत तांडेल मॅन ऑफ द मॅच, व्हेरी वेल डन, आणि सामना जिंकले मैदानाच्या मध्ये बेतौडे संघानं, अभिनंदन। विश्वनाथ भोईर साहेब त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतील प्रशांतला। प्रशांत तांडेल ठरलं या मॅचचा हीरो, मॅन ऑफ द मॅच। जबरदस्त लढत होती आणि हा सामना जिंकलाय
टीम बेतोडे ब संघाने आणि आता चौथा मॅच जय हनुमान उत्तर शिव विरुद्ध जय दुर्गा माता काटे. लढत चांगली होणार आणि कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. भागेश म्हात्रे मॅन फ्रॉम भाल.